मार्गासाठी सध्या हे आंदोलन सुरू आहे। मात्र या पार्श्वभूमीवर सध्या आपण थोड्या वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी सत्यजित तांबे यांच्यामधला फोनवरून संवाद ऐकला। गिरीश महाजन म्हणाले, या संदर्भात माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे, मात्र लवकरच तुमच्या मागण्यांची पूर्तता होईल असं गिरीश महाजन म्हणाले। मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका या आंदोलकांची आहे। आणि सध्या तरी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। समृद्धी महामार्गावर न जाण्यासाठी या आंदोलकांना पोलिसांकडून रोखण्यात आलेलं आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। सत्यजित तांबे यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी याला विरोध केला आणि सध्या जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। अक्षरशः उचलून आता सत्यजित तांबे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सध्या आपण ही थेट रास्ता रोको करण्यात आलेला होता आणि आता आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांच्या वाहनात आपल्याला आमदार सत्यजित तांबे जे आहेत ते बघायला मिळत आहेत। सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि आता या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांना पोलीस घेऊन जात असल्याचं बघायला मिळतं। सत्यजित तांबे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सत्यजित या ठिकाणी सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांकडनं गाडी जी आहे पोलिसांची ती रोखली जात आहे। या ठिकाणी तर आपण पाहतो या ठिकाणी आता आंदोलकांकडून पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न होय। गोंधळाची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। सत्यजित तांबेंना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांकडून या आंदोलकांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय। आमदार सत्यजित तांबे यांना या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर अनेक आंदोलकांकडून ती जी गाडी आहे ती अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बघायला मिळत आहे आणि पोलीस ज्या वाहनातनं घेऊन जात आहेत ती गाडी या ठिकाणी रोखली जात आहे। आपण सत्यजित तांबे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तर आपण पाहतोय थेट गाडीवर चढत या आंदोलकांकडून ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रयत्न करूया। पोलिसांची ही गाडी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न होतोय। ठीक आहे, आता पोलिसांचं काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहणार। हे जन आंदोलन आहे, हे थांबणार नाही जोपर्यंत नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाने जात नाही। खरं तर आपली जी गाडी आहे ताब्यात घेतल्यानंतर ती या ठिकाणी आंदोलन आंदोलन करताना शांततेने घ्यावं, जास्त हे करू नये, शांततेने। आपण या ठिकाणी बघितलं सत्यजित तांबे यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जी सत्यजित तांबे यांना ज्या गाडीमध्ये पोलीस देखील या ठिकाणी या आंदोलकांकडून रोखली जात आहे। आपण जर बघितलं तर पोलिसांकडनं या आंदोलकांना बाजूला केलं जात आहे। ज्या सत्यजित तांबे यांना ज्या गाडीत ताब्यात घेतलेलं आहे ती गाडी, त्या गाडीवरती आंदोलक चढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। खरं तर हे नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचं आंदोलन आपल्याला कुठेतरी चिघळल्याचं पाहायला मिळतंय। सत्यजित तांबे यांनी देखील आंदोलकांना आव्हान केलेलं आहे, शांततेचं आव्हान केलेलं आहे, मात्र जे शेतकरी असतील, आंदोलक असतील ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठा जो या ठिकाणी गदारोळ जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे। एकीकडे पोलीस, दुसरीकडे आंदोलक आणि दोघांमध्येही या ठिकाणी आपल्याला जो संघर्ष आहे तो बघायला मिळत आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता हे आंदोलनादरम्यान सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलकांकडून रोखलं जातं। ही दृश्य आहेत आंदोलनाच्या ठिकाणाची। नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर सिन्नर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। सत्यजित तांबे देखील या आंदोलनामध्ये उतरले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय, पोलीस व्हॅनमध्ये बसवलंय आणि त्यामुळे सर्व आंदोलक आता संतप्त झालेत आणि या पोलीस व्हॅनच्या समोर घोषणाबाजी केली जाते आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक तिकडे मागवण्यात आलेली आहे। तरी देखील या आंदोलकांना बाजूला सारून पोलीस व्हॅन पुढे नेली जाते। सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि सगळेच जण आज रस्त्यावरती